नमस्कार, जय सद्गुरू। आज आपण जुन्या बांगड्यांपासून सुंदर अशी गोट तयार करणार आहोत। आधी या 3 बांगड्या मी फेमिकॉलच्या सहाय्याने चिटकून घेतलेल्या आहेत व अशा पद्धतीने 3 दोऱ्यांचा इथे मी वापर करणार आहे। जे माझ्याकडे शिल्लक दोरे आहेत त्यापासूनच मी आज इथे सुंदर असा गोट तयार करणार आहे। अशा पद्धतीने आपण हे दोरे बांगडीला गुंडाळून घ्यायचे। 3 प्रकारचे दोरे मी इथे यूज केलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। खूपच छान असा हा गोट तयार करणार आहे। कोणत्याही साडीवरती ही बांगडी मॅच होईल। तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा व सबस्क्राईब करायला विसरू नका। आत्तापर्यंत ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद। असाच सपोर्ट करत राहा, व्हिडिओ पाहत राहा। खूपच छान अशी हे गोट आपण घरच्या घरी ज्या जुन्या बांगड्या आपण यूज करत नाही फेकून देतो त्यापासून आपण पुन्हा नवीन गोट तयार करू शकतो। त्यानंतर इथे मी लाल कलरचं स्टोन वापरलेला आहे व कडेला चमकीचे टिकल्या इथे चिटकवलेल्या आहेत। जसा आकार आपल्याला द्यायचा आहे तसे आपण इथे आकार देऊ शकतो व बांगडी सजवू शकतो। जुन्या बांगड्या ज्या घरातल्या आहेत त्या फेकून न देता अशा पद्धतीने दोऱ्याचा वापर करून व वेगवेगळ्या स्टोनचा वापर करून आपण पुन्हा ते यूज करू शकतो। ह्याच बांगड्या आपल्या दुकानात खूप महाग भेटतात, त्यापेक्षा आपण घरच्या घरी अशा पद्धतीने बांगड्या जशा हवे तशी डिझाईन तयार करून घालू शकतो। तुम्हाला हा गोट कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। येथे मी मध्ये पुन्हा टिकल्या चिटकून घेत आहे। अशाच बऱ्याच प्रकारच्या बांगड्या मी येथे बनवून दाखवलेल्या आहेत, त्यासुद्धा आपल्या चॅनलवरती आहेत। त्या व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकता। अशा पद्धतीने फेमिकॉलच्या साहाय्याने आपण ह्या टिकल्या चिटकून घेतलेल्या आहेत। फेमिकॉल वाळल्यानंतर तो दिसत नाही व आपण जी डिझाईन तयार केली ती अशा पद्धतीने सुंदर असा हा गोट तयार होतो। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा पद्धतीने हा गोट तयार केलेला आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याबद्दल धन्यवाद।